महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, मात्र महायुतीचा अद्यापही उमेदवार ठरला जात नाही. नेमकं आता कुठंपर्यंत हे सगळं प्रकरण आलं? महायुतीचे उमेदवार उद्या जे घोषित होतील. मगाशीच थोड्या वेळापूर्वी आदरणीय CM साहेबांचा माझा फोन झाला आणि तुमची सगळ्यांची उमेदवारी ठरली असताना काम सुरू ठेवा एवढेच आम्हाला एवढ्या सूचना त्यांनी दिल्या. खरं तर गेले 2-3 दिवस तुम्ही मुंबईत तळ ठोकून होतात. काय नेमकी चर्चा त्या ठिकाणी होती, काय नेमकं CM साहेब सांगतात? नाही, मी 2 दिवसापूर्वीच मुंबईहून आलो आणि ज्यावेळी मी मुंबईमध्ये होतो त्यावेळी माध्यमातून ज्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या त्याच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी मी CM साहेबांच्याकडे गेलो. जसं मी गेलो होतो तसेच अनेक खासदारसुद्धा त्यांच्याकडे आले होते. त्यांना मतदारसंघातली सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर मतदारसंघातल्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत बोलवून घेतलं. त्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, राज्यसभेचे खासदार मुन्ना महाडिक साहेब, आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश पाटील, क्षीरसागर साहेब, या सगळ्या नेत्यांशी त्यांनी कोल्हापूर मतदारसंघावर चर्चा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस केली. माझ्याच नव्हे तर पलीकडच्या हातकलने मतदारसंघासुद्धा चर्चा केली आणि या मतदारसंघातली परिस्थिती, या मतदारसंघामध्ये कोणत्या कशी रणनीती असावी या संदर्भातली चर्चा केली. आणि दुसऱ्या दिवशी ते उमेदवारीची घोषणा करणार होते म्हणून मी मुंबईमध्ये थांबलो होतो. पण त्यानंतर ह्या सगळ्या चर्चा दिल्लीत गेल्या आणि दिल्लीत गेल्यानंतर उशीर होते म्हटल्यावर मी 2 दिवसापूर्वी कोल्हापुरात आलो. माझ्या ज्या पद्धतीनं महिनाभर काम करत होतो त्या पद्धतीचं काम पुन्हा माझं सुरू झालं. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन मगाशी एक अर्ध्या तासापूर्वी मला आला आणि नेमकं प्रचाराचं काय काय नियोजन चालू आहे, आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे का नाही, मुन्ना महाडिक साहेबांचा सहभाग त्यामध्ये आहे का नाही, आणि मग आणि कोणाला काय सांगावं लागेल अशा पद्धतीच्या चर्चा माझ्यावर केल्या आणि प्रचाराचा जोर धरा अशा पद्धतीचा सूचना मला त्यांनी दिल्या. एकूणच मग महायुतीकडून संजय मंडलिक यांच्या उमेदवारीची फक्त औपचारिकता बाकी आहे म्हणून? निश्चितपणानं औपचारिकताच बाकी आहे असं मी म्हणेन. कारण घोषणा फक्त काही संजय मंडलिकाची एकट्याची व्हायची राहिलेली नाही. शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या नावांची घोषणा व्हायची आहे आणि म्हणून शिवसेनेच्या बरोबरच अनेक जे राहिलेले भारतीय जनता पक्षाचे असतील, अनेक युतीमध्ये नवे नवे घटक येत आहेत, या सगळ्यांच्याच नावाची घोषणा आहे. मला वाटतं आजचा होळीचा हे सणाचा विषय संपल्यानंतर उद्या कदाचित त्या घोषणा होतील नावांच्या. CM साहेबांनी आता रिव्ह्यू घेतला, तुम्ही म्हटला जिल्ह्यातला पालकमंत्र्यांचा असू दे, धनंजय महाडिकांचा असू दे, कशा पद्धतीनं तुम्ही CM साहेबांना आश्वस्त केलं, काय जिल्ह्यातलं वातावरण सांगितलं? नाही, ज्या पद्धतीनं CM साहेबांच्या समोर या सगळ्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली होती त्या पद्धतीनं इथं कामकाज सुरू झालं आहे काय, विशेषतः नेत्यांनी जे ॲश्युरन्स दिला आहे त्याचबरोबर त्या घटक पक्षाची आपण चर्चा करा हे सुद्धा आम्हाला सूचना त्यांनी दिल्या. आत्ताच मी पालकमंत्री मुश्रीफ साहेबांशी फोनवर बोललो, ते मला 6 वाजता भेटूया म्हटलेत. त्याचबरोबर आत्ता आपला इथं विषय संपल्यानंतर चर्चा झाल्यानंतर मी मुन्ना महाडिक साहेबांच्या भेटीला चाललो आहे. ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या पद्धतीचे निर्देश देतील आणि त्या पद्धतीने मी आता त्यांची भेट घेणार आहे. तुम्ही सगळे एकत्र जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ही संमिश्र प्रतिक्रिया अशाच पद्धतीने राहणार आहे, संमिश्र वातावरण किंवा साशंक वातावरण. मग तुम्ही एकत्र येऊन कधी जाहीर करताय की आम्ही सगळे एकसंघ आहोत? नाही, आम्ही एकसंघच आहोत म्हणून ती सगळी मंडळी मुंबईला येऊन CM साहेबांनी त्यांनी परिस्थिती सांगितली. साशंकता एवढ्यासाठीच राहिलेली आहे की आता उमेदवारीची औपचारिक घोषणा जी व्हायची आहे ती राहिलेली आहे. ही उद्यापर्यंत झाल्यानंतर हे सगळेच विषय मागं पडतील आणि सगळेच जोमानं कामं लागतील. आजसुद्धा जसं मी उमेदवार म्हणून मला ज्या पद्धतीनं माहिती आहे की उद्या घोषणा होणार आहे, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा ह्या सूचना मिळालेल्या आहेत. फक्त एकत्रितपणानं कधी बसायचा हा विषय जो आहे तो उद्या घोषणेनंतरच होतील असं मला वाटतं. ती घोषणा उद्या होईल आणि मग सगळ्याच कामाला सुरुवात होईल. तर मुख्यमंत्र्यांनी आता ग्रीन सिग्नल दिलेला आहे तुमच्या म्हणण्यानुसार, तर कसं नेमकं प्रचाराचं नियोजन किंवा कशा पद्धतीनं हे सगळं पुढचं नियोजन असणार? ज्यावेळी उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल त्यावेळी पुन्हा एकदा जिल्ह्यातली जी सगळी प्रमुख मंडळी आम्ही वेगवेगळ्या पक्षाची युतीमधले जे घटक आहोत ते CM साहेबांच्या बरोबर चर्चा करू, आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करू आणि प्रचाराचं नियोजन कसं असावं, विशेषतः पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब हे त्याचं नेतृत्व करतील, राज्यसभेचे खासदार मुन्ना महाडिक साहेब नेतृत्व करतील, संभाजीराजे घाडगे याचं नेतृत्व करतील, आमच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील, राजेश क्षीरसागर असतील. आता त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे थोडंसं त्यांना थांबावं लागेल, तरीसुद्धा ते सगळं झाल्यानंतर या संदर्भातली जोमानं ही सगळी मंडळी काम करतील. राजेश पाटील आमदार. खरं तर आता लढाई माहिती आहे तुम्हाला की समोरचा उमेदवार ठरलेला आहे, तुमच्या औपचारिकता बाकी आहे. कशा पद्धतीनं पुढं या सगळ्या लढाईला तुम्ही सामोरं जाणार, काय विश्वास वाटतोय? लढाया मंडलिकांना नव्या नाहीत आणि विशेषतः कुणाच्या व्यक्तिविरोधात आमची लढाई नाही. मी मागेही आपल्याला म्हटलं होतं, छत्रपती शाहू महाराज जोपर्यंत मला सांगत नाहीत ते उमेदवार आहेत
तोपर्यंत मी उमेदवार मानायला तयार नाही. कालच माझी राजेश क्षीरसागरांच्या वडिलांचं निधन झालं, तिथं माझी महाराजांची भेट झाली. पण महाराज साहेब मला अजून तुम्ही सांगितलं नाही तुम्ही उभारणार आहात. ते म्हणले मला लोकांनी आग्रह केला आणि तुमच्या उमेदवारीला वेळ लागत होता, त्यामुळे माझी उमेदवारी घोषित झाली आणि आज मी तुम्हाला सांगतो मी उभारणार आहे. आणि म्हणून माझा लढा काय छत्रपती शाहू महाराजांशी नाही, माझा लढा माझ्या युतीचा आणि आघाडीशी लढा आहे. आणि या दोन आघाडींचा संघर्ष आहे. त्यामुळे या इकडचा उमेदवार मी आहे, पलीकडच्या बाजूला शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आमच्या दोघांच्या व्यक्तीचा हा लढाच नाही आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला आहे. ही जागा शिवसेनेच्याच ताब्याकडे राहावी असा मुख्यमंत्र्यांचा देखील आग्रह होता. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न उद्धव ठाकरे कुठंतरी साकार करण्यात कमी पडालेत आणि जागा काँग्रेसकडे गेली. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द आत्ता आपण ग्रीन सिग्नल म्हणताय हा आम्हाला पहिल्यापासूनच दिला. मी वारंवार आपल्या माध्यमांच्या समोर सांगितलेलं आहे की मीच उमेदवार असणार. ते काय मी माझी मर्दुमकी म्हणून सांगत नव्हतो. तर शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि त्या पद्धतीनं आटोकाट अशा पद्धतीनं त्यांनी तो लावून धरला आहे. माझ्या एकट्याचा नव्हे तर शिवसेनेच्या 13 खासदारांचा तो शब्द पूर्ण होतो आहे. मला उद्धव साहेबांच्या विषयी काय बोलायचं नाही, कारण माझ्या पक्षाचा हा विषय नाही.